आम्ही काय झालं रे? बरं नाही दिसत आहे का हे फार? नाही नाही बरं दिसतंय म्हणून मी हसलो. मी तुझे काही जे चाळे चाललेत ना त्या स्कर्टशी म्हणून हसलो. अरे खूप वर्षांनी घातला ना त्यामुळे जरा ऑकवर्ड वाटते. काही ऑकवर्ड नाही विजया, छान दिसतेस. तू आग्रह केलास ना म्हणून घातला लॉंग स्कर्ट. बरं दिसतंय ना रे? पण 100% खूप छान दिसतेस, काही काळजी करू नको. आणि ना असं जरा कॉन्फिडेंटली उभी राहा प्लीज. सगळं मला चालून दाखव, चालून दाखव. थांब. गुड, शाबास, क्या बात आहे. वा वा. अरे परत वा 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 वा. ए काय नाना माई काही म्हणणार नाहीत ना? म्हणजे मला फार ऑकवर्ड वाटतंय रे. कशाला काय म्हणते का ग? उलट कौतुकच करतील ते. छान दिसतंय. लाजली बघ, लाजली बघ. अमित पण हे कॉम्बिनेशन व्यवस्थित वाटतंय ना? विजया उगाच कॉन्शियस होऊ नकोस. काय तू रोजच्या पेक्षा काहीतरी तुला वेगळं घातलंस ना म्हणून वाटतंय. बस छान अशी कॉन्फिडेंटली उभी राहा. थँक्यू. एवढी मेहनत घ्यावी लागते रे बाबा बायकोसाठी. अमित ऐकलंय मी सगळं. हो बरं तू अजून तयारच नाही झालेलास? असंच येऊ का? एक गप्प बस ना प्लीज. नको अमित. झाली सुरुवात. निघालीस का? आम्ही पोचलोय, नवरा येतोय ना? हॅलो श्वेता. हो हो निघतोय. हो येतोय नवरा पण. तू तयार हो ना. अगं सॉरी सॉरी तुला नाही. चला या या जावई बापू घ्या भरून मस्का आणि चहा. अहो नाना मी आणलं असतं. अरे बस रे, कधीतरी आम्हाला जावयाची सेवा करू दे की. आणि मला आवडतो ब्रून मस्का. तर थोडा अंगावर चुरा पडतो पावाचा पण ठीक. आपण मजा येते. अरे म्हणजे काय? अरे आमच्या वेळी तुला सांगतो ती इराण्याची हॉटेल्स होती. काय बरं? कॅफे मूनलाइट ऑफ इंडिया. आता मूनलाइट फक्त इंडियाचाच कसा असतो हे त्यांनाच माहिती. ती अशी षटकोनी किंवा गोल संगमरवरी टेबल, त्याच्या बाजूला त्या अशा नक्षीदार काळ्या गोल खुर्च्या आणि आरशांच्या भिंती. हा 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 काय वेगळंच रसायन असायचं ते. आणि तो असा विशिष्ट चवीचा चहा आणि ब्रून मस्का. हाय 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 हाय. तुला सांगतो सतीश, तशी मजा ना तुमच्या हल्लीच्या कॉफी शॉप्स मध्ये नाही. वा मस्त कुरकुरीत आहे ब्रून. बरं तुमचे सगळं झालं का आता? सतीश काय ठरलं तुमचं दुकानाच्या बाबतीत? नाही ना माई, ऍक्च्युली काय झालंय, आम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून बघतोय. खरं तर तोच मोठा टास्क आहे. पण वस्तू बदलली की गणित बदलतं आणि गणित केल्याशिवाय काही फायनल करता येत नाहीये. अरे ही प्रोसेस सगळ्यात महत्वाची. हा पाया आहे. प्रत्यक्ष मैदानात चुका कमी व्हायला हव्या असतील ना तर हा पाया पक्का हवा. म्हणजे काय नाना, म्हणून तर सगळ्यात आधी तुमचा सल्ला घ्यायला आलोय. करेक्ट आहे. अजून बरंच समुद्र मंथन व्हायला हवंय मैदानात उतरण्याच्या आधी. आज संध्याकाळी आपली जंगी टोळी बसणार आहे ना चर्चेला. म्हणजे काय? या 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 निघाल्या का स्वाऱ्या? अगो बाई, अरे वा. हा ही आमची विजया का? बरं दिसतंय का हो माई? रियुनियनला निघालीस ना? हो नाना. मग दहावीतल्या पेक्षा बरा दिसतोय. काय हो नाना, ऍक्च्युली ना अमितनेच खूप आग्रह केला स्कर्ट घाल म्हणून. अगं अशी काय घाबरत? काहीतरी मोठी चूक केली अशी का बोलतेस तू? छान दिसतेस या अवतारात, मस्त वाटतेस. ओळखताच येत नाही की तू विजय आहेस ती. काय रे? खरंय माई तुमचं. ऍक्च्युली कपडे बदलल्यामुळे माणसाच्या पर्सनॅलिटीत एवढा चेंज होऊ शकतो हे खरंच वाटत नाहीये. विजया एकदम छान दिसतेस, एकदम छान. अरे हजारो लिटर रक्त आटवलंय मी हिला कन्व्हिन्स करता करता. हो दिसतच नाही असं. काहीतरी काय रे अमित? काय ना माई, खूप वर्ष झाली घातलं नाहीये ना त्यामुळे जरासं ऑकवर्ड वाटत होतं. तुला काय जाते सांगायला? बरं बाई चुकलं माझं, परत नाही सांगणार. बस
तरी छान दिसतेस. निघायचं का आता? हो चल 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 उशीर होईल. माई निघू मी? आता काय संध्याकाळीच ना एकदम? हो माई खरंच बरं दिसतंय ना. अरे अगं, गोड दिसतीयेस. जा, छान दिसतीयेस. नाही नवऱ्यावर. थँक्यू. चल चला आता. आता. हा, थांबा एक मिनिट. हा, बाय. अरे अरे खात खात. त्यावर गेलाय ते हावरत नसता. पण किती गोड दिसत होती नाही? हो खरं मी ना मुलींना सांगणार आहे हा. आता, जरा घालत जा मधनं मधनं असे वेगवेगळे कपडे. चेंज जरा छान वाटतं नाही? आपल्या वेळी हवं होतं नाही असं काही. हो ना. काय हो, काय? जावई बसलेत समोर आणि अरे काय बापरे. या, सतीश तू ब्रूम का मस्त. जय हो माधवी, जय हो. पुण्यनगरीत माझा मित्र आहे ना क्षीरसागर, त्यास फोन करतो. तो खूप मोठमोठ्याने बोलणारा तुमचा मित्र तोच ना? हो, मी मोठ्याने बोलतोय का? आनंदात आहे ना? सॉफ्ट बोलतोय ना? जय हो, जय हो. माधवी, त्याला फोन करून सांगतो की एक 2 बेडरूम हॉल किचन अतिशय सुंदर असा फ्लॅट बघ आमच्यासाठी. मेघनांच्या रिसर्च सेंटर पासून अगदी जवळ पाहिजे. एरिया शांत, झाडं पानं फुलं पाहिजेत आजूबाजूला, आणि मुख्य म्हणजे सगळी दुकानं हाकेच्या अंतरावर पाहिजेत. थोडक्यात काय, भजीपासून भाजीपर्यंत सगळं तिकडेच जवळच अवेलेबल पाहिजे. त्याला सांगतो जागेवर जा, तिकडनं फोटो पाठव, लगेच आम्ही अप्रुव्हल देतो. जय हो बाबाजी. पुन्हा एकदा काय सुंदर कल्पना दिली बाबाजी. जय हो. तुम्हाला कसं काय वाटतं हे? होय हो, मला त्यांना काही सुचतच नाहीये. फक्त आनंद झालाय. आणि असं वाटतंय आपली मेघना आता शाळेत जाते आणि आपलीच बदली झालीये. होय हो माधवी, माझंही मेघनांसाठी खूप म्हणजे खूप काही करायचं राहून गेलंय हो बाबाजी. पुण्यनगरीत मी त्याची पूर्तता करणार, असंच लक्षात असू द्या बाबाजी. जय. किती आनंद झालाय हो मला बाबाजी. हो की नाही हो माधवी? हा? जय हो, जय हो बाबाजी. असंच लक्ष असू द्या बाबाजी, आमच्या सगळ्यांवर असंच लक्ष असू द्या. मी काय म्हणते सतीश, सध्या ना सेंद्रिय भाज्या आणि फळ यांचं जरा खूप आहे, म्हणजे त्याचा विचार करायला काही हरकत नाही. हा, काहीच हरकत नाहीये. अर्चू, तुला आठवतंय पूर्वी इराण्याकडे चहापासून पेस्ट पर्यंत कितीतरी वस्तू मिळायच्या. तसं अनेक वस्तूंचं दुकान करायला हरकत नाहीये. अर्थात मालाचा साठा, ट्रान्सपोर्टेशन, खरेदी विक्री, रोजच्या व्यवहाराची नोंद हे थोडं जिकिरीचं होईल. काय आहे, आपण आपले बाकीचे उद्योगधंदे सांभाळून हा नवा उद्योग सुरू करणार आहोत. त्यामुळे थोडस गो स्लो असलं तरी चालेल. आपण जेव्हा सगळे एकत्र मीटिंगला बसू ना, तेव्हा कितीतरी मुद्दे विचारता येतील बघ. आणि मुख्य म्हणजे अशा कितीतरी अडचणी आपल्या समोर येतील ज्याचा आपण विचार सुद्धा केलेला नाहीये किंवा त्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये. अय्यो हो रे, हे पण कसं काय सुचलं रे तुला हे सगळं? कितीतरी दिवसापासून माझ्या मनात होतं. हो, पण अर्चू, जमेल ना सगळं? हे जमेल म्हणजे काय? नक्की जमेल, मी आहे ना तुझ्या पाठीशी. नाही, म्हणूनच खरी काळजी आहे मला. सतीश, अरे काय ग, नक्की जमेल. अर्जू, आपण दुकानाला नाव काय देऊ? अर्चना स्टोअर्स चालेल? ए अय्या, काहीतरीच काय. का? शिवाई, मला एकदम लाजल्यासारखंच होतं. तुला? ए, त्यापेक्षा मयूचं नाव देऊया का? अर्चू, अगं नावात खूप काही असतं. म्हणजे काय माहितीये का, आपल्या दुकानाच्या नावावरून लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की या दुकानात काय मिळतं ते. बघ, आपण आता दुकानाचं नाव समज, आपण आपल्या दुकानाचं नाव अर्चना स्टोअर्स असं ठेवलं तर लोक काय म्हणतील? अरे दुकानात कशाला जायचं, दुकान तर काही रिकामाच असणार. मग काय, मग त्यामुळे तुझं मला काय डोकं ना म्हणा, दिवसेंदिवस उशी नाही रिकामं होत अर्चू, चाललंय. अर्चू उशी नाही अर्चू. हे आदित्य,
चल ना भटक्याला जाऊया. आळस आलाय मला जाम. अच्छा, आळस आलाय का? बघ हा, मी नंतर पुण्याला गेल्यानंतर तुला आठवण येईल माझी. मग नंतर भटक्याला जावंसं वाटलं ना तरी पण नंतर मी नसेन, मग वाटेल बिचारी त्या दिवशी खूप रिक्वेस्ट करत होती पण आपण गेलो नाही तिच्या बरोबर. सो फनी. ब्लॅकमेल करतेस का मला? मग तुला नाही वाटणार का वाईट नंतर? नाही. अच्छा, नाही वाटेल. आणि असंही वाटेल की बिचारी किती चांगली होती, किती करायची आपल्यासाठी. भटक्याला चल म्हटलं की लगेच निघायची, कॉफी म्हटली की कॉफी, डेट म्हटलं की डेट, सगळं ऐकायची. पण आपण मात्र मन मोडलं तिचं. कधी नव्हे ते म्हणाले होती एकदाच की चल म्हणून, पण आपण नाही गेलो. खूप वाईट वाटेल तुला नंतर. अच्छा, असं आहे का? हो, असंच आहे. असं आहे. हम्म. हॅलो, हा बोल शेखर. रिअली? पक्का ना? अरे थँक्यू 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 बॉस. ओके चल बाय. येस. काय रे, काय झालं? एवढा काय एक्साइट झालास? येस येस येस. अरे अरे अरे, काय सांगशील की नाही? काय अशी काय बातमी दिली शेखरने? काय नाही, ते आमचं असंच ऑफिस मधलं. ए चल हा आदित्य, थापा मारू नकोस. सांग ना काय झालंय. आणि काय रे, आता म्हटलं भटक्याला चल तर म्हणाला मला आळस आलाय, आणि आता शेखरचा फोन आला तर नाचायला लागलायस. सांग ना काय प्रकार आहे, मला का नाही सांगत आहेस? हा का 1 वर्ष पूर्ण मोकळं मिळणार आहे म्हणून खुश झालास? करेक्ट. हा? हो, काय तुझ्या जातातून मुक्त होणार आहे ना मी, त्यामुळे. अच्छा, असं आहे का? येस. बरं ठीक आहे, आता करशील ना फोन? तुझी आठवण येतेय, तुला खूप मिस करतोय, तेव्हा बघ तुला कशी उत्तर देते ते. होय होय होय, ते तुम भी याद करोगे. जाऊया भटकायला. सॉरी मिस्टर, अब 1 साल के बाद. अरे 1 साल के बाद? मस्त वास येतोय की नाही? आज काय स्पेशल? स्पेशल असं काही नाही हो, पण मेघनाला शेवयांची खीर आवडते ना म्हणून ती केली. बघताय ना, बरोबर आहे ग. बरोबरच आहे मुई, मी माझ्या सुनेचे लाड करतेय. माझी सून पुण्याला जाणार ना आता वर्षभरासाठी. चल ग तू पण बस आता, मी आणते सगळं. चला चला बसा जेवायला. थँक्यू. झालं? हो झालं. ये हळू रे. खीर आली खीर. आणि हे काय कदम का? थांबा. आता काय राहिलंय? घे ग. अगं खा, तिथे गेल्यावर कुठे मिळणार आहे तुला? नाही म्हणजे आई देईलच करून. उद्या बहुतेक बदलीची ऑर्डर पडेल हातात. हा, कसला विचार करतोस रामय्या? अरे पुणे म्हणजे काय कठीण नाही आता. हा, एक्सप्रेस मनात आलं की सुटायचं. ललू नको. काय हो चिडवता त्याला? मग तरी मग कसा रडका चेहरा करून बसलाय तो. काहीतरी जण ना. काय नाही हो नाना,
माझी आठवण तरी येईल की नाही कोण जाणे. अच्छा, असं पण आहे का? ठीक आहे, हे लक्षात ठेवेल ना पण मी. बरं मेघना, तू आईबाबांच्या टच मध्ये आहेस ना? ऐनवेळी घाई होईल. नाही नाही, आहे टच मध्ये आहे. इनफॅक्ट पुण्याच्या घराचं सगळं तेच बघतात. त्यांचा कोणीतरी मित्र आहे तो क्षीरसागर नावाचा. चाललंय. नाही नाही, आता तर काय स्वतःच जात आहेत ना तिकडे, मग काय उत्साहाला उधाण आलं असेल नुसतं. काय तुला काही काळजी करण्याची गरज नाही आता. हो हो, अगदी खरं आहे. आणि ते दोघे येतात ना, त्यामुळे मीही अगदी रिलॅक्स आहे. काय रे, तुझा का खडू झालाय? नाही नाही, आय एम परफेक्टली ऑल राईट. हो का? नाही, मला आपलं वाटलं आता बायको जाणार तिकडे तर अस्वस्थ झालायस की काय. नाही नाही नाही, तसं काही नाही. नाही ना, बरं वाटतं तुला? वर्षभर गेली एकदाची पिढा तिकडे. हो. नाही नाही नाही, काय होणार ना. काय हो, कशाला चिडवताय तुम्ही मगाचपासून त्याला? बरे संजीवनी, मी काय म्हणतो, आपले थोरले चिरंजीव, थोरल्या सुनबाई संध्याकाळी आले की जरा एकदा सगळे एकत्र नेहमीप्रमाणे बसू आणि सतीशच्या दुकानाचं एकदा फायनल करून टाकू. नाव ठरलं का हो दुकानाचं? नाव ठेवायची नाही. नाना, अरे मग तुम्ही पण विचार करून ठेवा. नाही, मी तर करून ठेवलेला आहे. हो का? हा, म्हणजे काय आहे की या दुकानात आपण घरगुती पदार्थ ठेवणार ना विकायला. मग तू काय म्हणतेस ते काय, थालीपीठाची भाजणी आणि नंतर लोणची, पापड, कुरडया आणि काय ते काय मोरांबे लोणची वगैरे आणि काय उठणं बिटणं असं काहीतरी. तर असं एक मला ना बंदिस्त नाव सुचलेलं आहे. पण आता तुम्ही सुचवणार म्हणजे चांगलंच असणार नाही का रे? म्हणजे असं दुकान आपलं, त्याच्यावर असं मस्तपैकी बोर्ड, त्याच्यावर चित्र. वा. हा, चित्र बरं का. त्याच्या बाजूला असं लिहिलेलं असेल, मोरांब्याची बरणी. वा काय हो, मी तुझी बाजू जाऊ दे, मला जेवायचंच नाही आता. चांगलं नाव आहे. काय मग तुम्ही? बंदिस्त आकृती नको काढूयात, म्हणजे तुझा फोटो लावूया. आता मी शिकली ना, असं नाही म्हणायचं. मी म्हणणार फक्त तिला, तू नाही म्हणायचं. मग हो ठीक आहे ठीक आहे. मग सगळे सामील मला आवडले. थांब थांब, येतो तुझी बायको जाऊ दे पुण्याला, मग बघते तुला मी. आता कसं, आता बघ कसं चेहरा केलाय. आ आ आ चला चला चला. मग कसा झाला प्रोग्राम रियुनियनचा? अरे काय झालं असायला? असं काय? आईस्क्रीम 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 द्या द्या द्या. चला चला, अमित दादा आईस्क्रीम आणलायस ना? कसलं आईस्क्रीम? तुला कोणी सांगितलं मी आईस्क्रीम आणणार ते? काही या उगाच स्टाईल नको मारू. आणणार होतास. हो, म्हणजे सैनिक चमचे घेऊन कामाला लागलेत तर. एकदा सांगितलं आणणार म्हणजे आणणारच ना. याचा अर्थ काय होतो माहितीये अर्जू? तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये. हा, चाललो मी घर सोडून. अरे मी चेष्टा केली. पण माझ्या मनाला लागलं ना, मी चाललो घर सोडून. आठवतं ना? करेक्ट आठवतं ना? ए, आता लगेच उकरून काढू नका ते. अरे असं खाद्य दिलंस ना आम्हाला, वर्षभर पुरेल. हे घ्या, आईस्क्रीम आलेलं आहे. थँक्यू. या पास करतो. आम्ही गेला असं मस्त आहे. मग रियुनियनचं काय झालं? कसलं काय झालं? रियुनियनचं काय झालं? काय बोलते? आम्ही त्याचा गप रे, आईस्क्रीम खातीये ना, मग आता जीभ जड होणार ना माझी. उगाच आता त्रास देऊ नकोस. सांग काय झालं? काय? अरे मगाचपासून असंच हसतायत विचारलं की काय चाललंय? काय हसताय का तुम्ही? अरे काय, आम्हाला तरी समजू दे काय कारण आहे ते.
ऍक्च्युली काय झालं ना, आम्ही सगळेजण भेटलो, म्हणजे जवळजवळ 20 वर्षांनी भेटलो. आता आमच्या मनात कशा त्या 20 वर्षांपूर्वीच्या इमेजेस होत्या ना, आणि आता भेटलो सगळे आणि बघतो तर काय सगळे बदललेले आहेत. आणि यांनी काय केलं होतं माहितीये, 10वीतला ग्रुप फोटो ना असा एनलार्ज करून भिंतीवर लावला होता आणि प्रत्येक जण येऊन आपापली ओळख करून देत होता की हा मी. पण खरंच किती बदलतो ना आपण. आणि तुम्हाला सांगू का नाना, आमच्या शाळेमध्ये ना काही काही मुलं होती अशी जी इतकी बावळट वाटायची, पण विश्वासच बसणार नाही एवढी स्मार्ट झाली आहेत ती. आणि काही काही मुलं मात्र फार स्मार्ट वाटायची, इतकी बावळट दिसायला लागली आहेत ना. म्हणजे हिच्यासारखे. हो आ ए अमित दादा, काय रे आईस्क्रीम म्हणलं तर लगेच भाव खाणारस का तू? अरे म्हटलं आहे ना, काय? सोडलीत एकदा शाळा की गोऱ्याचा होतो सावळा, सावळ्याचा होतो काळा आणि काळ्याचा होतो कावळा.